श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर या साम्राज्याचा विस्तार थंडावला. शाहू महाराज आणि महाराणी येसुबाईंना मोंगलांनी कैदेत टाकले. या काळात छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंनी मोंगलांशी संघर्ष सुरू ठेवला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये मोंगलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंना सोडवण्यात आणि दक्षिणेत विस्कळीत झालेल्या मराठा साम्राज्याची घडी बसवण्याच्या कामी शाहू महाराजांना पिलाजीराव जाधवराव, हैबतराव निंबाळकर, खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ अशा अनेक शूर तरुणांनी मोलाची साथ दिली. 1711 मध्ये सेनापती चंद्रसेन जाधवांकडून बाळाजी विश्वनाथ पराभूत झाले असता पांडवगडच्या लढाईत पिलाजीरावांनी बाळाजीस आणि त्यांच्या कुटुंबियांस सोडवलं. या प्रसंगी बाळाजी विश्वनाथ सोबत असलेला पहिला बाजीराव अवघा 12 वर्षांचा होता. पिलाजीरावांचा हा पराक्रम बाजीरावानं जवळून पाहिल्यामुळे बाजीरावाचा त्यांच्यावरील लोभ शेवटपर्यंत कायम राहिला. 1717 मध्ये पिलाजीरावांनी हिंगणगावच्या दमाजी थोराताचं बंड मोडून बाळाजी विश्वनाथास सोडवून दमाजी थोरातांना कैद करून शाहू महाराजांसमोर हजर केलं. या कामगिरीवर खुश होऊन शाहू महाराजांनी पिलाजीरावांना पुणे प्रांतातील मौजे दिवे आणि मौजे नांदेड ही गावं इनाम दिली. पिलाजीरावांनी औरंगाबाद प्रांतावर मराठ्यांची जरब बसवून वसुलीची कायमची व्यवस्था लावून दिली. मोंगलांविरुद्ध निजाम आणि मराठे यांनी संयुक्तपणे केलेल्या युद्धामध्ये दाखवलेल्या पराक्रमाबद्दल निजामानं पिलाजीराव यांना जलादत्त इंतवाह म्हणजेच रणशूर किंवा शौर्यक्रमाचे मर्मज्ञ अशा उपाधीनं गौरवलं. 1729 मध्ये बाजीराव पेशवे छत्रसाल राजाच्या मदतीला गेले. त्यावेळी पिलाजीरावही त्यांच्या बरोबर होते. या युद्धात त्यांनी बंगशचा पराभव केला. या युद्धातील पराक्रमाबद्दल छत्रसाल राजानं पिलाजीरावांना सागर प्रांतामधली मोठी जहागीर दिली. 1737 मध्ये चिमाजी अप्पानं पोर्तुगीजांविरुद्ध काढलेल्या वसईच्या यशस्वी मोहिमेत पिलाजीराव जाधवराव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गणोजी शितोळे, रामचंद्र हरी पटवर्धन अशा अनेक मराठेशाहीतील नामांकित सरदारांचा समावेश होता. या मोहिमेत 5 प्रमुख मोर्चातील हुजुरातीच्या मोर्चाचं नेतृत्व पिलाजीरावांकडे होतं. शाहू छत्रपती ते पेशव्यांच्या 3 पिढ्या यांच्या कारकिर्दीत पिलाजीरावांनी सतत 50 वर्ष उत्तर, मध्य हिंदुस्थान, बंगाल, कोकण, कर्नाटक आणि फिरंगणातील अनेक महत्वाच्या युद्ध मोहिमांमध्ये मराठा सैन्याचं नेतृत्व केलं. युद्धप्रसंगी पिलाजीरावांबरोबर छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे सल्लामसलत करीत असत. मध्य हिंदुस्थानात अनेक जहागिऱ्या मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून हुजुरातीच्या सैन्याचं शेवटपर्यंत नेतृत्व केलं. प्रखर राजनिष्ठा, स्वराज्य प्रेम, असामान्य शौर्य, आध्यात्मिक वृत्ती आणि मुत्सद्देगिरी हे गुण पिलाजीरावांकडे होते. पिलाजीरावांचा जन्म 1680 मध्ये झाला आणि 3 जुलै 1751 मध्ये वाघोली येथे या थोर सेनानीनं अखेरचा श्वास घेतला. अशा या परिसरातील थोर पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मरणार्थ हे समूह शिल्प पुणे इथं नांदेड सिटीनं उभारलंय.